दरवा आणि दिग्रस परिसरात शेतशिवारात चोरीच्या घटनांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। शेतातील पाण्याचे मोटार पंप, तांब्याचा केबल वायर आणि गोदामातील सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एक मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला 6 जुलै रोजी दरवा परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी इस्लामपुरा दरवा येथे सापळा रचून संशयित आरोपी मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद मुस्ताक याला तारासह ताब्यात घेतले। पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने दरवा आणि दिग्रस पोलीस ठाण्यात हद्दीत 4 चोरी गुन्हे केल्याची कबुली केली। त्याच्या ताब्यातून चोरीचे 2 मोटार पंप, 15 किलो तांब्याची तार, सुमारे 4 क्विंटल सोयाबीन आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 1,56,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आणि त्याचे साथीदार दिवसा शेतातील विहिरी, गोदामे आणि परिसराची रेकी करत असत। शेतकरी शेतात नसल्याची संधी साधून रात्रीच्या वेळी मोटार पंप, केबल वायर आणि शेतमालाची चोरी केली जात होती। महाराष्ट्र 24 करता अक्रम दिवाने, यवतमाळ।